गणेशोत्सव अवघ्या 25 दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचं काम मात्र अद्याप अपूर्णच आहे. खेड तालुक्यातील लोट्या औद्योगिक वसाहतीतील महामार्गाचा भाग अपूर्ण असल्यानं गणेशोत्सवाच्या काळात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी लोक कोकणात दाखल होतात. त्यात अवजड वाहनांची वर्दळी सुरूच राहणार असल्यानं अपूर्ण रस्ता आणि सुरू असलेल्या बांधकामामुळे लोटे परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करावं आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करावं अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते. आणि एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी मी तुमच्या समोर आणतोय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघितलं तर तुम्हाला वाटेल की हे कोणत्याही प्रकारचा तळा आहे किंवा गटार आहे किंवा कुठल्याही प्रकारचा पाटबंधारा आहे, पण ते असं नाही आहे. हे जर खरं धोकादायक वास्तव जर तुम्ही जर बघितलं तर हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याची ही दयनीय अवस्था LS मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आणतोय. जर बघितलं तर हे कुठलंही पाण्याचं तळ नाही आहे, गटार नाही आहे. हे अशा प्रकारे मुंबई गोवा हायवेच्या मधोमध साचलेलं हे पाण्याचं तळ आहे. आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची काय अवस्था आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. एकीकडे अनेक राजकारणी म्हणतायत की आतापर्यंत जवळपास 95 ते 98% हे मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या 25 दिवसातच गणेशोत्सव आहे आणि येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये कोकणवासियांचा प्रवास सुकर होण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय मदतीचा ठरणार आहे. मात्र याचं काही चित्र या ठिकाणी स्पष्ट होत नाही आहे. अजूनही बऱ्यापैकी काम या ठिकाणी शिल्लक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काम आहे, जे काम या ठेकेदारांनी घेतलेलं आहे ते ठेकेदारच इथं नाही आहेत. कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी चालू नाही आहे. माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे अर्धवट टाकून गेलेलं काम आहे, अर्धवट सोडून गेलेलं काम आहे असं प्राथमिकदर्शी दिसतंय. कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेल्या 4-5 दिवसापासून पाऊस आहे. आता 1-2 दिवस झाले पाऊस जरी थांबला असेल तरी आता अवघ्या काही दिवसातच गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. आणि अशातच कोकणामध्ये प्रवास करणाऱ्या कोकणवासियांचा जो गट असतो किंवा जो समूह असतो तो खूप मोठ्या प्रमाणात या कोकणामध्ये येत असतो गणेशोत्सवासाठी. अशा वेळेला जर तुम्ही बघितलं तर गाड्या घेऊन येणाऱ्या कोकणवासी असतील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतात. त्यामुळे ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आहे. कारण दोन्ही सर्व्हिस रोडवरनं वाहनं चालू केलेली आहेत. दोन्ही सर्व्हिस रोडची अवस्था अतिशय बिकट आहे. सिंगल रोड असल्यामुळे गाडी पास होत नाही. त्यामुळे हा महामार्ग लवकरात लवकर चालू होणं गरजेचं आहे. एकीकडे 18 वर्ष झाले हा महामार्ग झाला नाही, तरी येणाऱ्या 25 दिवसामध्ये जरी गणपती असले तरी या 25 दिवसामध्ये हा महामार्गाचं काम पूर्ण होईल का असा प्रश्न इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. कॅमेरामॅन अदितसह मी शुभम, LS मराठीसाठी खेड.